Audio Jungle. Audio Jungle. वास्तवदर्शी. अचलपूर परतवाडा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अचलपूर परतवाडा शहरात मोठ्या प्रमाणात मतदानाला सुरुवात झालेली आहे. नागरिकांनी सुद्धा उत्सुकतेने आणि उत्स्फूर्तपणे मतदानाला सुरुवात केलेली आहे. आपल्यासोबत जुळलेले आहेत अचलपूर परतवाडा शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री आशिष गवई सर आणि श्री राज इंगळे सर. या दोन्ही पत्रकारांकडून आपण जाणून घेणार आहोत आजच्या निवडणुकीचे विश्लेषण. नमस्कार दादा. नमस्कार. दादा, मला सांगाल तुम्ही तुम्ही आज जो निवडणुकीचा मतदानाचा प्रचार पाहत आहे, मतदानात तुम्ही बूथवर फिरलेले आहेत, काय वाटतं तुम्हाला आजच्या? बूथनिहाय परिस्थिती जी सकाळी 7:30 वाजल्यापासून जी होती ती 2016 या निवडणुकी काळामध्ये जी बघायला मिळेल. लोकांमधला जो उत्साह होता, विशेष करून महिला आणि पुरुषांमध्ये जे तरुण मंडळी आहे त्यांच्यामध्ये जो उत्साह बघायला मिळत होता तो यावेळेस दिसत नाहीये. काही काळ तिथे मशीना पण बऱ्याच आम्ही गेलेलो आहे, त्या ठिकाणी मशीना सुद्धा बंद पडल्याच्या माहिती आली. अर्धा तास मशीन बंद होत्या, त्यामुळे काही लोकांची गर्दी तिथं झाली. मात्र एकंदरीत पाहिलं तर लोकांचा उत्साह हा कमी आहे. यातच 12-12:30-1 वाजता जेव्हा सुप्रीम कोर्टाचे काही आदेश आले की बा ही जी आता उद्या होणारी मतमोजणी आहे तर ती 21 तारखेला ढकलण्यात आलेली आहे, तर त्यामुळे परत आणखी काही जे सध्या नागरिक असतात किंवा मतदार असतात त्यांचा सुद्धा याच्यामध्ये हिरमोड झाल्याचं दिसलं. आणि एकंदरीत जसा उत्साह 2016 मध्ये निवडणूक काळामध्ये होता तसा उत्साह आता मतदारांमध्ये बघायला मिळत नाहीये. उत्साह नसल्याचं कारण अनेक असू शकतात, कारण इथे पक्षीय लढाई सुरू झालेली आहे. विविध पक्ष एकमेकांसाठी म्हणजे मतदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी जातीयतेकडे वळत आहेत. म्हणजे जातीय रंग देऊन आपण मतदार आपल्याकडे ओढण्याचं काम करताय, असं नसायला पाहिजे. आणि एकीकडे दुसरीकडे आपली जे निवडणूक प्रक्रिया आहे ही जातीनिहायच आहे. त्यामुळे नेमकं खरं कोणाचं आणि खोटं कोणाचं किंवा नेमकं व्यवस्थित कोण हेच मतदारांना कळत नाही आहे. आणि त्यातच संभ्रमाची परिस्थिती. परत निवडणूक मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशी असताना मतमोजणी लांबणीवर नेली. ह्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे आणि हा निर्णय का घेण्यात आला, यामुळं सर्व गोंधळाची परिस्थिती दिसते. त्यामुळेच मतदारांमध्ये उत्साह कमी दिसत आहे. हे होते आपले आशिष गवई सर यांनी मतदारापणे मतदानासाठी बाहेर निघत नसल्याचं विश्लेषण केलेलं आहे. आपल्यासोबत आहेत दैनिक सकाळ आणि साम टीव्हीचे प्रतिनिधी राज इंगळे सर. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहे. नमस्कार सर. सर, मला तुम्ही हे सांगाल, तुम्ही आपल्या नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारा अनुभवलेला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात जातीवर प्रचार करण्यात आलेला आहे, फतव्याची भाषा बोलण्यात आलेली आहे. या निवडणुकीच्या प्रचाराला कसे पाहिलं तुम्ही? जनता सुटणे आहे. तो पक्षाने काय फतवे काढले, कसा जातीय रंग दिला, यापेक्षा जनता सुज्ञ झालेली आहे. तुम्ही जनतेला कितीही काही करा, त्यांना जे वाटलं का यांना निवडून द्यायचं ते त्यांनाच निवडून द्यायचं. त्याच्यामुळं पक्षाच्या कोणत्या नेत्यानं काय बोललं आणि काय केलं याच्यापेक्षा जनतेला महत्व जास्त आलेलं आहे सध्याचे. ते हेच 2000 आपले विधानसभेच्या निवडणुकीतही दिसलं की लोकांनी जे दाखवायचं आहे ते दाखवून दिलं. हाती निवडणूक जनतेने घेतली होती, म्हणूनच निवडून कोणालाही दिसून गेलं. त्याच्यामुळं या व्यक्तीमुळं निवडून आला आणि त्या व्यक्तीमुळं निवडून आला हे म्हणण्याची काही गरज नाही आहे. जनता सुज्ञ झालेली आहे, जनतेला माहिती आहे कोणाला निवडून द्यायचं. मला काय वाटते, आज अचलपूर परतवाडा शहरातील जनता कोणत्या मुद्द्यावर यावेळेस मतदान करणार? जनतेनं तर खरं तर इतर बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे, हे वास्तव आहे. लागूनच मेळघाट आहे, तिथले लोक रोजगारासाठी बाहेर जातात, हे दिसून दरवर्षी सगळे जास्तीत जास्त पत्रकार लोक त्या रोजगाराच्या संबंधित बातम्या प्रकाशित करतात. शासनाला ते करायला पाहिजे. इथल्या जे पक्ष आहेत ते मेळघाटच्या लोकप्रतिनिधी असो की आपल्या अचलपूरचे लोकप्रतिनिधी, यांना समजायला पाहिजे तर इथं जे सर्वात मोठी फिनले मिल आहे ते सुरू करायला पाहिजे, जेणेकरून जे बेरोजगारांना हाताला काम मिळेल. नवीन रोजगार आणायला पाहिजे. आता हे तर हे जे नदी आपल्या रस्ते आहे, नाल्या आहे,
हे तर हमेशा या तर समस्या नेहमीच सुरू राहणार आहे. या काही खतम होणार आहे नाही. या दर त्या रस्ता खराब होणार आहे, नाल्या खराब होणार आहे. पण जे मेन रोजगाराची गरज आहे ते रोजगार उपलब्ध करून द्यायला पाहिजे पक्षाला. आता हायकोर्टाचा आदेश आलेला आहे की 21 तारखेला मतमोजणी होणार आहे, जी त्याचा काय परिणाम होऊ शकतो? आता कसं आहे, न्यायालयाचे आदेश तर सर्वांनाच पाळावं लागेल. पण लोकांचा जो उत्साह होता, आज मतदान उद्या रिझल्ट, तर ते 21 तारखेला ढकलल्यामुळं थोडंसं कुठंतरी लोकांमध्ये निरुत्साह दिसून येऊन राहिला की बा 21 दिवस म्हणजे खूप दिवस होतात. त्याच्यामुळं ते त्यांना असं वाटतं की निवडणुकीत मतदान करायला जायचं की नाही जायचं. काही लोक जाणार म्हणा, असं काही नाही की जाणार नाही, पण ते जो उत्साह असते उद्याच बा आपल्याला कोण नगराध्यक्ष होणार, कोण निवडून येणार, कोण नगरसेवक होईल, ती याची जी उत्सुकता होता ती कमी झाली. त्यामुळं आता सध्याच्या स्थितीत तरी बऱ्यापैकी जे मी ज्या बूथवर गेलो त्यापैकी त्या ठिकाणी बऱ्यापैकी दिसलं. आता सांगू 5-6 वाजेपर्यंत काय त्याची स्थिती बदलते तर. हे होते आपल्यासोबत श्री राजिंगे सर आणि आशिष गवई सर यांनी अचलपूर परतवाडा शहरात आज चालू असलेल्या मतदानाचं विश्लेषण केलं. आज जो हायकोर्टाने निकाल दिला की बा उद्या आज होणाऱ्या मतदानाचा निकाल उद्या न लागता हा 21 तारखेला होणार आहे आणि त्याचा मतदारांच्या उत्साहावर परिणाम होणार आहे. Audio Jungle. वास्तवदर्शी